रुपेश आणि जाऊया आपण पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे जिथे आपल्याला पाहायला मिळतीये मॅच क्रमांक 5 मध्ये दोन टीम्स मध्ये सुरू असलेली ही पहिली रंगत आपल्याला पाहायला मिळणार. शेलकेवाडी आणि गणेशवाडी असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलाच बॉल पंचाचा इशारा येतोय हा व्हाईट बॉल. सुरुवात व्हाईट न करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सार्थक. बॅटिंग साठी सुनील आणि स्वप्नील. एस फॉर सुनील, एस फॉर स्वप्नील and एस फॉर सार्थक as well. हा बॉल फुल मोठे स्टॅम्प deliver. What a magnificent strike that is. Wow. I hate coordination. बदल आली ते नव्हतं. जागेवरनं चेंडूची लाईन रीड केली. बॉलला फुल केलाय आणि पॉवरफुली स्ट्राईक करत असताना बॅट्समन सुनील गेट्स ऑफ द मार्क. व्हॉट अ पॉवरफुल हेडिंग दॅट इज. वाव. स्पर्धेतला सर्वात लांब षटकार ज्यानं लगावलाय नाव आहे सुनील शेलकेवाडी. Oh, clean ball to Shell. To mess up Shell. What a comeback that is. And this is all about the cricket is. म्हणूनच क्रिकेटला म्हटलं जातं अनिश्चिततेनं भरलेला हा खेळ. कधी केव्हा काय घडेल याचा काही नेम नाहीये. इथे गोलंदाजानं केलेलं कमबॅक कमालीचं कमबॅक. सुपर बॉलिंग. चेंडूची लाईन थोडी मागे खेचली. अगदी शॉर्ट गुड लेनला बॉल पिच केला. चेंडूला हाईट दिली नव्हती. अर्थातच एक्सपेक्टेड बाउन्स मिळाला नाही आणि तिथेच फलंदाजानं केलेली चूक आणि इथे मात्र पहिलं यश मिळतंय ते गोलंदाज सार्थक याला. सुनील सारखा एक घातक फलंदाज. क्रिकेटचा प्रचंड अनुभव असलेला सुनील आणि सुनीलला परतावून लावलंय. अर्थातच मोठा फलंदाज मोठा मासा हा गळाला लागलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम मात्र मिळतोय हा पहिला धे धक्का. सुपर बॉलिंग. अगदी कमी वयात क्रिकेटमध्ये खर तर बघितलं गेलं तर अनेक नवोदित खेळाडू आज या खर तर असोसिएशन सोबत आपल्याला पाहायला मिळतील. अनेक संघामध्ये समावेश असलेले अनेक नवोदित खेळाडू आणि आज ते सर्व नवोदित खेळाडूंना मात्र हे हक्काचं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 वेल नोन मिस्टर संदीप. हो हाही बॉल चलत गतीनं मी म्हणेन थोडीशी गती मागच्या चेंडूपेक्षा थोडी कमी केली. गोलंदाजाचं नाव आहे सार्थक. वय वर्ष फक्त 20. अंडर 22 च्या अनेक स्पर्धांमध्ये तर ज्या नावाची दखल आपल्याला नेहमी पाहायला मिळतीये. इन स्विंग केलाय बॉलला. गती कमी केलीये. टप्पा बदललाय. थोडं पुढ्यात टाकला होता. एक्सपेक्ट होतो गोलंदाजाला की पॅट चेंडूच्या बॉल मध्ये बॉल तर खरं तर चेंडूच्या जी चेंडूची लाईन होती त्या रेंज मधनं उचलता येईल असं खरं तर एक्सपेक्टेशन होतं फलंदाजाचं. परंतु मी म्हणेन मनसुबा उद्ध्वस्त केलाय. 4 चेंडू झालेत. हो इथे या वेळेला उचलला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत फक्त पाहत राहतील आणि मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा पहिला षटकार बॅट्समन संदीपच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतं. ही फलंदाजी तोडफोड मार झोड साम दाम दंड भेद असा हा खरं तर एक बॅटिंग अप्रोच आपल्याला पाहायला मिळालाय. संदीप धावसंख्या 13 अजून एक. And this is mighty hit. This is bigger than before, heavier and long lasting and handsome, huge and humongous. It's a big and beautiful full killer ball down the ground. जर आपण बघितलं तर लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्लिअर करतोय संदीपच्या बॅट मधनं येतोय. अजून एक षटकार. 3 मागचे चेंडू खेळले आणि 12 धावा अंकित केल्या संदीपनं आणि एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आमचे गुणलेखक हेमंत माने एक जबरदस्त खेळाडू आम्हाला अपडेट करत असताना पहिलं षटक संपलं. 1 गडी 5 झालाय आणि धावसंख्या झाली आहे ती 19. बेधडक सुरुवात. सचिनजी तोडकर आमचे असोसिएशनचे आम्ही त्यांना विनंती करू की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या आणि सिद्धनाथ स्पोर्ट्स
यांचा आम्ही सन्मान करतोय. वानरवाडी संघ आणि हा व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. व्यासपीठावर मात्र नक्कीच आपण सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी या संघाचा आपण सन्मान करतोय. एकाच वेशभूषेमध्ये हे सर्व खेळाडू आपल्याला फ्रेममध्ये पाहायला मिळते. चपराक लगावली, क्षेत्ररक्षक आहेत झेल झालाय आणि ही झालेली चूक आपण जर का बघितलं तर मात्र नक्कीच धावा मिळतील किती, तर 2 to more added into the total score book moves on 22. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 मध्ये के डी याही वेळेला फुल करायचा होता. टायमिंग फसलंय. बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू पडला नाहीये. फंबल झालेत. क्षेत्ररक्षक सार्थक धाडसी आहे. त्याने लगेचच कव्हर केलं आणि लगेच चेंडूला फेकून दिला आणि धावा मात्र किती मिळणार, तर अजून 2 धावा ऍड होतील. एकूण धावसंख्या झाली ती 24. रिमझिम पाऊस पडतोय आणि अशा मनमोहक वातावरणामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा खेळ आणि या खेळामध्ये खर तर ज्या फटक्यावर वाजवल्या गेल्या ठाल्या असा एक अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक पहा जीटीसी लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मिस्टर स्वप्निल नाव जॉईन्स द पार्टी. अजून एक षटकार येतोय. धावसंख्या 6 न पहा ऍक्शन रिप्ले ऑन द स्क्रीन. वाव, धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळणार. पुढे आले, थोडे मागे गेले, दुविधा मनस्थितीमध्ये सापडले गेले. चेंडूला उचलून फेकून द्यावा की बॅकफूट करून पंच करावा, अशा दुविधा मनस्थितीमध्ये सापडल्यानंतर मात्र नक्कीच गोलंदाजाला मिळतंय तर हे यश येतो. हा डॉट बॉल फॉर द विकेट केडी. बॅटचा एज लागलाय. स्लाइस एज अँड जस्ट अ सिंगल. दुसरं षटक थोडस महागडं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. पहिलेही षटक थोडस महागडच होतं म्हणावं, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं गेलं तर थोडं कव्हर केलंय केडीनं. अंतिमचे काही चेंडू ओव्हर द विकेट. हा फ्लायटेड बॉल होता. युसुफ पठाणची आम्हाला आठवण आली. युसुफ पठाण जेव्हा गोलंदाजी करायचा, त्याची गोलंदाजीची जी शैली होती आणि ही एक धाव अजून ऍड होईल. 1+1 या धावा मला वाटते मिळतील. 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचतील त्या 33 या आकड्यावर. 33 ऑन दी स्कोर बोर्ड. या षटकामध्ये धावा आल्या 14. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 19. रिमझिम पाऊस पडतोय, अर्थातच रिचल सुरू आहे आणि तुम्ही आम्ही सर्वच किंबहुना आपण असं म्हणूया की कराड जिल्हा आता नक्कीच एन्जॉय करतोय द गेम ऑफ रबर बॉल क्रिकेट. सनी स्पोर्ट्स उंटाले आयोजित खरं तर या स्पर्धेचे एक थीम सुद्धा आहे. सन्मान सिनियर खेळाडूंचा, सन्मान माजी खेळाडूंचा, सन्मान लेजेंड खेळाडूंचा. या मातीनं आपल्याला काय दिलंय? आमचे आयडल रुपेश सर, आमचे आयडल समीर सोमणे सर नेहमी म्हणत असतात, क्रिकेटचा खेळाडू म्हणून तुम्ही या मातीचा आदर करावाच आणि क्रिकेटचा खेळाडू म्हणून तुम्हाला तुमच्या सिनियर खेळाडूंचा आदर हा करता यायलाच हवा. आणि ते खर तर अनेक खेळाडू करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. आयोजकांचा फार छान प्रामाणिक प्रयत्न. आज आपण त्यांचं मनापासून कौतुक करूया. सनी स्पोर्ट्स उंडाले ऑर्गनाइज लेजेंड्स ट्रॉफी 2024 सीझन 2 फॉर द विकेट. गती कमी केली आहे. पेस ऑफ व्हेरिएशन. खोलवा टप्प्याचा हा बॉल ड्रिल केलाय. ही एक धाव फक्त मिळणार. धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल की 34 या आकड्यावर. 34. तेजस onto the bowling mark. 34 धावा. अजूनही 5 चेंडू असतील. स्लॉग हिटिंग साठी ओळखला जाणारा शेवटचा षटक. हाही खोलवा टप्प्याचा बॉल. गोलंदाजाचं करूया आपण कौतुक. कौतुकास्पद सुरुवात कशी करावी त्याचं एक जबरदस्त मूर्तिमंत उदाहरण सेट करत असताना बॉलिंग ट्रॅकवर हा नो बॉल पंचांचा इशारा आलाय. चक. बॉलर would be restricted. 1+2 plus how many runs considered with the bat? 1. म्हणजे एकूण धावसंख्या मिळतील 4. 2 पळून काढल्या
आणि एक नो बॉल प्लस चकच्या 2 म्हणजे 1+2+2 म्हणजे धावा मिळतील किती? तर 5 धावा मिळणार आणि एकूण धावसंख्या झाली ती 39. बदली गोलंदाज and the new ball तुषार. ओ थोडस आत्मपरीक्षण करा, सेल्फ ऑब्झर्वेशन. बॉल कुठे लागलाय, अंगावर आदळलाय का, किती लागलाय, त्याचं डेप्थ किती आहे. चेंडू एज लागला आणि श्रीलंकाचा वेध घेणारी ही धाव मिळणार आहे. एकूण धावसंख्या झाली ती 40. तुषार नामक गोलंदाज. इथे एज लागलाय पुन्हा एकदा. एकच धाव मिळणार की काय? हो, धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती 41 वर. 41. अंतिमचे 3 चेंडू मला वाटतं शिल्लक असतील. फायनल 3 बॉल्स टू गो. पंचांच्या भूमिकेमध्ये शशी साटप सर, क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण ज्यांना नेहमी पाहतोय रुपेश सावंत सर, ही यंग जोडी. इथे ही बॉलला उचलून फेकायचं होतं. मॅडम बॉल मध्ये नाहीये संपर्क. चेंडूची लाईन, चेंडूची लेंथ, टप्पा, गती, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि तेच काहीच कंट्रोल बॉलिंग, क्रिकेटचा सी फॉर क्रिकेट, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कन्सिस्टन्सी. ओहो, क्लीन बॉल, सी फॉर क्लीन बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही म्हणूनच क्लीन बॉल. आणि इथे गोलंदाज तुषार यांना मिळतंय पहिलं यश. हे यश नाहीये तर सुटकेचा निश्वास टाकलाय, कारण शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी नाहीये तर मी म्हणेन फलंदाजांना थांबवलंय, फसवलंय, रिस्ट्रिक्ट केलंय. मागच्या काही चेंडूमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये आणि इथे मात्र शेवटचा मात्र आता एक चेंडू शिल्लक असणार. टार्गेट होईल सेट. एकूण धावसंख्या झाली आहे 41. अमोल आणि हाही बॉल पायचा इशारा आलाय. धावसंख्या 1 न वाढेल. 42 आणि धावा काढाव्या लागतील त्या 43 टू विन. आणि नेक्स्ट मॅच अनाऊन्स करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लवकरात लवकर टॉस चढूया. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव आणि बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लवकरात लवकर टॉस चढूया. घोगाव आणि चोरमारवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन, मेक इट फास्ट आणि लवकरात लवकर टॉस साठी आपण या. इनिंग ब्रेक मध्ये करायचा आपल्याला टॉस. 3 षटकांचा हाही सामना. आज 20 संघ, बरोबर 20 संघ म्हणजे पहिल्या फेरीतले 10 सामने हे 3 षटकांचे ऍज पर द रूल बुक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने षटकांमध्ये आपण करू तफावत, कारण वेळ आपल्याकडे नाहीये. एका दिवसाचा हा खर तर शेड्यूल आपल्याला जर का कव्हर करायचंय तर दुसरी मॅच आपल्याला 2 षटकांची खेळ करावा लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये डू नॉट टेक एक्स्ट्रा टाइम इन द ऑन फील्ड अँड फॉर द टॉस एज वेल. सो बोथ द टीम कॅप्टन्स घोगाव अँड टीम कॅप्टन बजरंग बली स्पोर्ट्स, लवकर या टॉस साठी आणि फिल्डिंग लवकर सजवून घ्या. बॅटिंग टीम आम्ही विनंती करू की आपण लवकरात लवकर ओपनिंग खेळ मैदानामध्ये जरूर पाठवा प्लीज. पाऊस थोडासा थांबलाय आणि जरूर हलकी ड्रिझल आपल्याला पाहायला मिळतीये. पाऊस पडला की मग बऱ्याच जणांना बरंच काही आठवतं. सुगंध देणारी ती माती, आकाशामध्ये झळकणारा तो इंद्रधनु. रबर बॉल या फॉर्मॅट मध्ये आज खर तर आपण रबर बॉल या फॉर्मॅट मध्ये आपण जर का बघितलं गेलं तर शॉर्टेस्ट फॉर्मॅट ऑफ द टुर्नामेंट लेजेंड्स ट्रॉफी 2024 स्पर्धेमध्ये
3 आणि 2 अशा षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात, जिथे फलंदाजांसाठी मात्र सेट होण्यासाठी वेळ तितका नाहीये. घोगाव टीम न टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा नेक्स्ट मॅच मध्ये डिसिजन जरूर घेतलाय. आज आपण जरूर पाहतोय जवळजवळ 20 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 19 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये बक्षिसांचं स्वरूप आपण जर का बघितलं तर फर्स्ट प्राइज कॅश प्राइज 21,000, सेकंड प्राइज 15,000 अँड अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, थर्ड प्राइज 10,000 अँड अट्रॅक्ट ट्रॉफी, चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये आणि आकर्षक चषक. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय ते अर्थातच माजी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष नवी मुंबई महानगरपालिकेच्या मान्य श्री संपत शेवाले साहेब आणि त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. संपतजी शेडगे यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केले गेले, त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर अमोलजी कदम साहेब शिवराज ढाबा बेलापूर यांचे प्रॉपरायटर, त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज तृतीय क्रमांक आपल्याला पुरस्कृत केलं गेलंय, त्यांचे मनापासून आभार. चतुर्थ क्रमांक अक्षय बाबासो यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्रजी पाटील अर्थातच सनी स्पोर्ट्सचे कॅप्टन यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले गेले, त्यांचे मनापासून आभार. अनेक चषक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स साठी मालिकावीर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स साठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच, विशेष सन्मान चिन्ह आणि स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आहे त्याच्यामध्ये मग संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला पाणी उपलब्ध करून देणारे, पंचांची उपलब्धता करून देणारे, समालोचन सौजन्य करणारे, मैदान उपलब्ध करून देणारे, अनेक या संपूर्ण स्पर्धेला खर तर लागणाऱ्या अनेक गोष्टींची पूर्तता करणारे आमचे दानशूर दाते यांचा मनापासून आभार. आणि इथे बॉल फसलाय, दॅट वॉज अप इन द एअर अँड डाऊन, इट वॉज अबाउट टू गेट, परंतु झेल इथं झालाय ड्रॉप, सरावाचा तिथे आहे अभाव आणि इथे मोर ऑफ एक्साइटमेंट, लॅक ऑफ प्रॅक्टिस असं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. झेल झालाय ड्रॉप, मिळालंय जीवदान आणि धावा मिळतील 2. एज अँड 1 मूव ऍडेड, 1 धाव मिळणार, धावसंख्या झाली ती 5. 6 धावांचं टार्गेट आहे 43. स्पर्धेचा उच्चांक आमच्या समवेत आहेत, मला वाटते 5 धावा झाल्यात, कदाचित आम्ही स्कोर करेक्ट करतोय. लीग झाली होती कराड ग्रामीण प्रीमियर लीगची, त्यावेळी आपण पाहायला गेलं तर सुनील सालके हा नाना अगदी खणखणीत वाचला होता. आणि त्याच शेकेवाडी टीम मधून आपण सुनील सालके यांना खेळताना पाहायला मिळतोय तिथे. नाही, नक्कीच नक्कीच सुनील सालके ही इज मिस्टर KGPL. आपल्याकडचं जे नाणं आहे ना, हे फक्त खरं हसून चालत नाहीये, तर ती वाजवण्याची कळा सुद्धा तुमच्याकडे असायला हवी. जस्ट लाईक दॅट, कडक फटका, आवाज प्रतिबिंबित झालाय, आमच्या श्रुती पटलावर सुद्धा आलाय आणि इथे येतोय हा पहिला बुलंदी पॉवरफुल षटकार बॅट्समन KD च्या बॅट मधनं. केबी आपण आताच म्हटलात, परंतु आपल्या अगदी समालोचन कक्षाच्या बाजूला पाहिलं राईट साईडला तर एबी डिव्हिलियर्स मिस्टर 360 सो आपण इथे मात्र पोस्टर पाहतोय, ते विसरता येणार नाही या खेळाडूला. आणि इथून हा एक खेळाडू त्याच प्रकारे खेळ करून आपल्या मॅचला पुढे नेईल का, की इथून मिस्टर KGPL सुमित साके सर इथून पाहायला गेलं तर आपल्या क्लास गोलंदाजीचा दाखवतील. एक्सपिरियन्स डज मॅटर. मग डिपार्टमेंट कोणतीही असो, क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे गोलंदाजी भूमिका असेल किंबहुना तुमच्याकडे फलंदाजी भूमिका असेल. 1 शॉट इज अ कॉल बाय द अंपायर. सो फक्त एकच धाव मिळणार, धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 12 या आकड्यावर. इथे येईल अजून एक डॉट बॉल, बॉलिंग ट्रॅकवर संदीप आपल्याला पाहायला मिळतील. सालके बंधू मग अशी षटक आपण पाहिलं, सुनील सालके पहिलं षटक हाताळत असताना अंतिमच्या बॉलवर आलेला तो षटकार आणि मॅच मध्ये केलेलं पुनरागमन बॅटिंग टीमनं
याही वेळेला जागेवरनं पंच केला बॉलला. फक्त टायमिंग दिशा दाखवली आहे. सार्थक आपल्याला पाहायला मिळाले. यंग क्रिकेट. धावसंख्या झाली ती 13-43 काढायच्या आहेत अजूनही. 30 धावांची गरज आहे. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. संदीप चालके बॉलिंग ट्रॅकवर. 3 चेंडूचा खेळ झाला. 9 चेंडूने अजूनही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. हा येईल डॉट बॉल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर. जितका प्रेशर तितक्या चुका. जितक्या चुका तितकं मॅच पासनं तुम्हाला दूर जावं लागेल. आणि मॅच मध्ये जर का पुनरागमन करायचंय तर मात्र करावं लागेल कमबॅक. ते हे कमालीचं ओव्हर द विकेट. लाईन मागे खेचले. पूल साठी संधी होती आणि त्या संधीचं सोनं करतोय. जागेवर स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. पॉवरफुल हेडिंग आपल्याला पाहायला मिळते आणि येतोय हा अजून एक षटकार मॅच मध्ये पुनरागमन करणारा. आणि इथे मॅच मध्ये हे पुनरागमन नाहीये तर मी म्हणेन गोलंदाजावर दबाव प्रस्थापित करणारा षटकार. एकूण धावसंख्या झाली ती 19. शेवटचा चेंडू आणि धावा हव्यात ते 24. 7 चेंडू 24 धावा. जर का 6 आल्या तर उरतील 18. जर का 4 आल्या तर उरतील 20. किमान एक चौकार किंवा षटकार यायला पाहिजे. आणि हो आलाय. हम ही किसी से कम नाही. करू नका इतक्यात आमच्या पराभवाची चर्चा क्रीडांगणात. कारण या क्रीडांगणात KD कृष्णा देसाई नावाचा हे वादळ आता मात्र घुंगावतय. आणि आज त्याच्या बॅटमधनं आलेले हे 2 षटकार या मॅच मध्ये करतायत कमालीचं कमबॅक. रुपेश पाटील आमच्या समवेत आहेत. मॅच मध्ये इक्वेशन आलंय 6 चेंडू आणि 18 धावा. इथून महत्वपूर्ण जर विचार केला ना इथून शेळकेवाडी टीमचा निधीजी तर गोलंदाजीची कुठेतरी कमी भासवते आपल्याला आणि त्याच प्रकारे हा खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न सुनील चाळके मात्र ऍज अ कॅप्टन म्हणून करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि अंतिम षटकासाठी पोलार्ड या मात्र गोलंदाजांना मात्र आणला जातोय. शुभम परंतु सुप्रसिद्ध पोलार्ड या नावानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता करूया म्हणून गावाची अस्मिता गावाचं नाव परिपूर्ण पोलार्ड याच्यावरती मात्र इथे आहे. 6 बॉल मध्ये 18 पाहिजे. And the first ball, unexpected bounce with a dot ball. मागचे 2 षटकार आपण जर का बघितले तर फलंदाजांना एक करायला हवं होतं. स्ट्राईक रोटेड करायला हवी होती. ते झालं नाहीये. येतोय हा डॉट बॉल. वी मॅच्युअर्ड मोर विथ डॅमेज नॉट एज हे म्हटलं जातं. माणूस त्याच्या अनुभवातून मात्र शिकत असतो. पुढे होत असतो. पुढे घडत असतो. तेच काहीसं चित्र हा व्हाईट बॉल. 5 चेंडू आणि आता 17 धावांची गरज. बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये असं दृश्य असतं. आशिष चोरगे सुद्धा आमच्या समोर आहेत. पहिल्यांदा खराब परफॉर्मन्स करणारे शेवटी मात्र चांगलं कमबॅक करतात आणि काहीसं आपल्याला सार्थक कडून तसंच अपेक्षित असणार आहे. या गोलंदाजांनी एका टुर्नामेंट मध्ये 17 वाईट बॉल टाकले होते मागच्या रविवारी. आणि इथून ना पोलार्ड आपल्याला आत्मविश्वास आपला स्वतःचा वाढवावा लागेल. नाही नाही ते तुम्हाला पकडावी लागेल. परंतु इथून पूर्णपणे आता प्रेशर गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती आहे. आणि हा बॉल चांगला आहे. गोलंदाज एक धाव येईल. एका धावीने मात्र फारसा फरक पडणार नाहीये. परंतु चांगली गोलंदाजी वनडेच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. लाईन आणि लेंथ हाच रणनीती विजयाची असेल ती टीम शेळकेवाडीसाठी निधीची. नाही नक्कीच पिछाडीवरनं बाजी मारणे आणि आपले नेतृत्व गुण प्रदर्शन करणे हेच काहीसं खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळेल. ते करत असताना हा फुलटॉस बॉल. लोड फुलटॉस सरळ क्षेत्ररक्षकाच्या मगरपेटीमध्ये विसावला असता. परंतु पावसाची इथे मात्र हजेरी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि इथे मात्र धावा मिळणार किती तर 2. एकूण धावसंख्या 2 न पुढे जाईल पोहोचेल ती 30 वर. आणि अजूनही काढायच्या त्या धावा 13. जिंकण्यासाठी अजूनही चेंडू शिल्लक असतील. ते उर्वरित फक्त 3 आणि 3 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या 13. 3 चेंडू आणि 13 धावा. पाऊस सुरू झालाय. रिमझिम रिमझिम नव्हे तर आता हा मुसळधार बरसतोय. आणि अशा या वातावरणामध्ये सुरू असलेला तुम्हाला सर्वांच्या आवडीचा हा खेळ रबर बॉलचा हा फॉर्मॅट
वी ऑल आर वॉचिंग द लेजेंड्स ट्रॉफी 2024 3-13 आणि हा फुलटॉस बॉल षटकार येतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला आहे के डी कृष्णा देसाई. हरला तरी चालेल पण जिंकणारा म्हटला पाहिजे की हा खेळ आमच्या आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता. काल आपण पाहिलं साऊथ आफ्रिकेनं जी लढाई दिली, भारतानं जे कमबॅक केलं, आज आपण जरूर पाहता या मॅच मध्ये काय कमालीचं कमबॅक करतोय. बॉलिंग करणारं युनिट आणि बॅटिंग करणारी खर तर ही टीम या मॅच मध्ये खर तर दोन्ही संघांमध्ये हा खर तर रंगत असलेला हा सामना येईल. हा डॉट बॉल 2 ला 13 हवा होता, चेंडू सोडला होता. आता 1 ला 7, एक चेंडू आणि 7 हवा. क्रिकेट या खेळाचं गमक आहे. आज या मॅच मध्ये जर का एखादी चूक आली तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करता येईल. हा व्हाईट बॉल असेल का? हो आहे हा व्हाईट बॉल आणि येईल पुन्हा एकदा एक अजून एक संधी धावून आणि येईल हा व्हाईट बॉल. त्याच्यामुळे आता इक्वेशन बदललंय. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. सचिनजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि सनी स्पोर्ट्स उंडाले यांच्या माध्यमातून लेजेंड्स ट्रॉफी रबर बॉलचा हा फॉर्मॅट आणि ही संकल्पना. एक चेंडू, मुसळधार पाऊस आणि 6 धावांची गरज. बॉल सरळ सोडला. अजून एक व्हाईट बॉल. धकधक 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 आपल्याला पाहायला मिळतीये. पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस. संपूर्ण क्रीडांगणावर दृष्टिक्षेप टाकला तर पाणी साचलंय. विकेटवर पाणी साचलंय. कॉन्क्रीटची विकेट आता पाण्यानं आच्छादलीये. अशा परिस्थितीमध्ये फक्त चेंडू फेकायचा आहे. तो स्किट होणार, परंतु गोलंदाज आपली खर तर लय बिघडवलीये. कारण पाऊस धुवाधार पडतो. 1 ला 5. बॉल सरळ सोडून दिलाय. बोला चेंडूवरची ग्रीप सुटलीये. बोटांवरची जी जादू जो सादर करत होता तो गोलंदाज मिस्टर पोलार्ड, मिस्टर शुभम. एक चेंडू 4 धावांची गरज. एक चेंडू 4 धावा. 4 धावा, एक चेंडू. मॅच कोण जिंकणार? जो जिंकणार तो स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित ठेवणार. व्हाट अ हाय होल्डेज ड्रामा. क्लासिकल एक्झाम्पल ऑफ अ गेम ऑफ क्रिकेट. रबर बॉलचा हा फॉर्मॅट. धक करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुपर. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आणि बॉल इथे अंगाचा घेतोय वेळ आणि विजय प्रस्थापित केलाय. तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. टीम शेलकेवाडी रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी टीम, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक. टीम गणेशवाडी हार्ड लक खेडे. यू प्ले हार्ड. अंतिमच्या टप्प्यामध्ये जरी अपयश आलं असेल तरी सुद्धा एक हृदयाची धडधड वाढविणारा सामना आणि हृदयाचे ठोके चुकविणारा सामना आपल्याला पाहायला मिळाला. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्सना आम्ही विनंती करू की ओपनिंग पेअर सुद्धा लगेच मैदानामध्ये लगेच पाठवा आणि पुन्हा एकदा आपण करूया या मॅच मध्ये ज्या खेळाडूंचा आपण गौरव करतोय. पहिला खेळाडू असणार आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि टीम शेलकेवाडी या संघाला बिलॉंग करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार. चेक. चला इथून लगेच मी विनंती करेन टीम मॅक्स स्पोर्ट्स घोगावाडी, बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी टॉस झाली लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे प्लीज. संदीप चालके ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. संदीप लगेच या आणि टीम गणेशवाडी बरोबर ना. आपण लगेच आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. चला टीम गणेशवाडी सन्मान स्वीकारण्यासाठी लगेच या.
चला आणि दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर आमच्याकडे या प्लीज लगेच स्कोर अपडेट करण्यासाठी. मुसळधार पाऊस आणि अशा या पावसामध्ये अशा या मनमोहक वातावरणामध्ये खर तर चिंब पावसात भिजून संदीप चालके जरूर या सन्मानाचा स्वीकार करतील. पहा आपण स्क्रीनवर आपल्याला किंवा आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल क्षणचित्र टिपत असताना. आणि लगेच मॅचला आपण सुरुवात करूया आणि करूया मायक्रोफोनवर परिवर्तन. रुपेश पाटील यांना आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया. येस आणि नक्कीच प्रचंड मुसळधार पाऊस सुरू आहे. क्रीडांगणाच्या बाहेर समोर आपला जीटीसी लाईव्ह कॅमेरा आमचे यश आणि तो जवळजवळ 2-2.5 लाखाचा कॅमेरा सुद्धा ऑपरेट करत असताना आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी जरूर व्यक्त करू की काही कव्हरेज आपल्याला फक्त ऑडिओ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण पाऊस भरपूर पडतोय तोपर्यंत तिथे शेड येईल तोपर्यंत आपण कॅमेरा पॉज करणार आहोत. कारण डेफिनेटली ऍसेट आहे टेक्नॉलॉजी आणि अर्थातच भरपूर पाऊस पडतोय अशा परिस्थितीमध्ये आपण जरूर प्रेक्षकांना आवाहन करूया की एन्जॉय द गेम ऑफ क्रिकेट ऑडिओ गेम लेजेंड्स ट्रॉफी 2024 आणि करूया आपण मायक्रोफोनवर परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया रुपेश पाडेल यांना आन्सर. पाहिलं गेलं तर मॅच आहे मॅक्स स्पोर्ट्स घोगाव आणि बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी टॉस जिंकला मॅक्स स्पोर्ट्स घोगावनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. दुसरा बॉल आपण रुपेश बावकेला पाहतोय. गोगाव एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि तेच गोलंदाजी मार्गवरती अनेक व्यावसायिक खेळ त्यांच्याकडून मात्र खेळले गेले. त्याच्यानंतर ओपन क्रिकेट सुद्धा मात्र पाहायला गेलं तर त्यांच्याकडून खेळले गेले. कराडमध्ये एक सातत्याने नावारूपाला आलं नाव रुपेश बावके आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक एंडला तेवढेच वजनदार खेळाडू अंकुश प्रसादला पाहतोय इथे आणि दुसऱ्या बाजूला अंकुश चोरमारे हे दोन्ही खेळाडू अगदी चांगला खेळ सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. हा चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहेत हा उडता पाऊस आणि बॉल होतोय फरार. बॉल उडालाय होतोय फरार अगदी ढगाला इथे मात्र लक्ष न देत सीमारेषा पार धावा येते 4 आणि या चौकारानंतर